आम्ही खाट टाकायला आलो होतो. पन्या मी गोलूभाऊच्या मग आता माझ्या भावा टाकला. आता चाललो घराकडे आणि पेमेंट मी नगदी केला गोलूभाऊन आमचा. तर नमस्कार दोस्तों, स्वागत आहे तुमच्या आजच्या ब्लॉगमध्ये. दोस्तों कसे आहे तुम्ही? सर्व ठीक असाल, मस्त असाल दोस्तों. तर आता आम्ही चाललो आहे खाट टाकाले बेडीवाल्याच्या. आमची पोच इतकी वाढून गेली का आम्हाला आता ऑर्डर भेटते बेडीमध्ये, हिवऱ्यामध्ये, सायऱ्यामध्ये, जिथं म्हणा तिथं आम्ही येऊ शकतो खाट टाकायला. बस आम्हाला खर्च देऊन द्यायचा. बस पैसे नगदी पेमेंट पाहिजे आपलं आम्हाला. उदाहरण झालं नगदी इमानदारीवालं काम चालते. टेबल टेबल गँग होई, हेबल लेबल घ्या काढालनेवाले. याच्यामध्ये अजून लगेच जण मेंबर ॲड आहे. मेंबर ॲड आहे आमच्या ग्रुपमध्ये, पण अर्धे तिकडे पर आले, अर्धे तिकडे पर आले. 10-15 जण बी भेटू शकतो तुम्हाला. हो एक खट्टे. हो सावटाई वावर असं तुमचे 10 एकर तरी टाकून दे. हुंडा म्हणा तर हुंड्यामध्ये जसं म्हणान तसं, फक्त डोबून नाही आणि वाकून नाही, फक्त वरतून फेकायचं असं सांगा. तुमच्या एकाला बी रोज चालते आम्हाला. हो तोही चालते, तोही पडते आम्हाला. तुमच्या टायमापर्यंत 7 ते 12 300 7 ते 12 300. हो आणि आमच्या रोज चला 7 ते 10 तर 150. टाईम 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 टू टाईम फिक्स काम राहते. आता आम्ही आताच आहे 7:30. तर आम्हाला टाईम दिला होता का 7:30 वाजेपर्यंत टच झाले पाहिजे. तर आम्ही निघून गेलो घरून 7 वाजता. हो पुन्हा भाऊ पांड्या भाऊ काय आम्ही खाट टाकायला आलो होतो. पन्या मी गोलूभाऊच्या मग आता माझ्या भावा टाकला. आता चाललो घराकडे आणि पेमेंट मी नगदी केला गोलूभाऊन आमचा. चला रे पट्ट्यो कशी दाखवून देऊ का? हा पैसे दाखवून दे ना. आमचा पेमेंट मी नगदी घेऊन गेला. हे बघायच नगदी चा काहीच. आम्ही खाट टाकून आलो, नगदी पैसे भेटले ते आम्हाला. तर आम्हाला हुंडाले होते 175 आहे ना. अरे पण 175 आणि 5 रुपये एक्स्ट्रा उरत होते. मग आम्ही आलो दुकानात, ह्या इच्छावाल्या दुकानात गेलो आणि 15 120 जास्त होते ना बे. 170 तर गाईच आम्हाला नाही का 450 रुपये झाले होते आमचे 150च्या परतीनं, 150च्या हिशोबानं. तर आम्हाला 50 रुपये जास्त दिले होते. 20 मिनटं खाट टाकला होता अजून जास्त एक्स्ट्रामध्ये. 170 पकडून घे. तर आता आम्ही मग पुढे घेतले मिळून सगळ्यांना सर्वांना आणि चॉकलेट घेऊन घेतले 5 रुपयाचे. 45 रुपयाचे पुढे आणि 5 रुपये चॉकलेट. मी घेतलं मूग डाळ, फलारी चिवडा, खट्टा मिठा. यानं घेतला आहे मुरली, बालाजी वेफर, खट्टा मिठा आणि पण्याने बी सेमच घेतला आहे. आणि इथं मस्त खाऊन राहिलं. हे बस स्टँड आमचं गावचं. तर काहीच मग आणि मी घरी आलो कम से कम 12 वाजता आलो. अंगपाय धुतलं थोडंसं ना, जेवण नाही केलं काही नाही. काहीच आता झोपलं काहून की सकाळी जम करून गेलो होतो का नाही, त्याच्यानं काय घपाट जास्त वाटे. जम करून गेलो आणि जास्त पाणी पिलं होतं. पता नाही पोटामध्ये दाटल्यासारखं वाटे. तिकडून आला तर 20-20 रुपये जास्त दिले होते, काहून की 10:30 वाजले होते. तर 11 वाजेपर्यंत खाट टाकून दिलं त्याचं. मग आलो घराकडे, अंगपाय धुतला, आराम केला थोडासा आणि आता पेत आहे चाय. तर मंडळी आता आलो आहे मी वारामध्ये. सकाळीपासून सकाळीच्या 7 वाजतापासून साने बाया होत्या 1 वाजेपर्यंत. तर फक्त का 2 वरीच निघले ते ना आणि 800 रुपये खर्च होऊन गेले. आता तेच आहे ना, ते एक वर आणि हे एक वर 800 रुपये म्हणजे 400 रुपये एक वर पडली आहे मला. काय पुरवडून मला. आता हेवाले जे पुंजाने आहे का नाही ते उचलाचे आहे आणि ते एक वर उचलली मी ना. आता हेवाली वर जे आहे ते उचलाची आहे. तर एका वरीमध्ये 4 लाईनी आहे. तर 4 बाया असं एका वरीत लागल्या एक खट्टे. तर आता पटापट पुंजाने उचलून घेते. हे वर झाली उचलून, हे उचलून घेतो मग जायचं घराकडे. आता टाईम मुंडाला आहे 5 वाजून राहिले. आणि मंडळी गरमी तर भयानकच नाही. सकाळपासून गरमी होऊन राहिली आहे. हवा बिलकुल बी नाही. आणि वरचं पा भरायला लागत असतं पण गरमी भाई होऊन राहिली. हवा काहीच नाही चालू. तर काय आता फायनली झालं पुण्याने फेकून पूर्ण. तर त्यावरची फेकले, ह्यावरची फेकले. नाही नेला 1 तास निंदत तर ते फेकीन उद्या किद्या. आणि एक काठी त्याचे चोलले होते अजून पुन्हा उगले. आणि अगर मी मिरा एकत्र मारला असता का नाही तर झाडा खराब होऊन जाईन. अगर मारतो म्हटलं तर
झाडं खराब होऊन जाईन आता मारू नाही शकत याला तोडा लागून पुन्हा. आणि पहाटे पाणी निघल्याच्या बाद किती साफ दिसते मस्त दिसणार ना. त्याच्यावर एक वाही फवारा आणि खा दिलं म्हणजे अजून वाढतं गर्र गर्र इकडले बघ दिसून आली. गाईस मला एक कालू भेटला ब्लॅक पॅन्थर पता नाही कोणाचा होता तर तिकून आला दौडत दौडत. आणि मला म्हणते लाळ कर म्हणते पण मी लाळ नाही करू शकत नवीन कुत्रा आहे. दसलं गिसलं तर का करीन इंजेक्शन घ्यायला लागेल मग 14 मला.